नमस्कार, मी सचिन शिंदे। आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल। आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे। वारजे येथील व्यावसायिक महिलेच्या दुकानातून सुमारे 4.5 लाखांचं सोनं आणि रोख रक्कम चोरणाऱ्या भामट्यास वारजे पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून अटक करण्याची कामगिरी केली आहे। या प्रकरणी वर्मा असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार शमशाद शेख यांचे येथील अष्टविनायक चौक येथे मसाला विक्रीचं दुकान आहे। घरी चोरी होईल म्हणून त्या रोज आपले दागिने आणि रोकड असलेली पर्स दुकानात घेऊन येत असे। 22 मार्च रोजी संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कोणीतरी त्यांची पर्स दुकानातून गर्दीचा फायदा घेऊन लांबवली होती। त्याप्रमाणे वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात त्याच दिवशी सुमारे 7 तोळे सोने तसेच चांदीचे दागिने आणि 2 लाख रोख असे एकूण 4.5 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। आपली आयुष्यभराची पुंजीच चोरीला गेली म्हणून जगण्याची उमेद सोडलेल्या महिला आणि तिच्या मुलाला धीर देत वारजे पोलीस ठाण्याचे पीआय विश्वजित काईंगडे यांनी तपास पथकाची 2 टीम तयार करत तपासाची चक्रे फिरवली। परिसरातील खबरांचे नेटवर्क आणि पोलीस कर्मचारी अमित शेलार यांना मिळालेल्या माहितीचे एकत्रित विश्लेषण केल्यावर पोलिसांनी 10 दिवसांनी आरोपीबाबत निश्चित आणि धक्कादायक माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने येथील अतुलनगर परिसरात सापळा रचून आरोपी वर्मा यास ताब्यात घेतले। त्याने केलेल्या अधिकच्या खुलाशाद्वारे तो स्वतः सराफी व्यावसायिक असून त्यांनी यांसह इतर अजून काही गुन्हे केले आहेत का याबाबत पोलीस सविस्तर तपास करतायत। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।